चलो झाली का विषय. मम्मी एकदम सेफली जाऊन येऊ आम्ही, अशी हे कर आम्हाला दुआ, बाकी काय नाही. चलो आता पुढं बोलू आपण, आहे का नाही. ऑलरेडी लेट झाले, 4:30ला निघायचं होतं, 4:30 वाजून 5 मिनिटाच्या वर झाली, पण ठीक आहे 5 मिनिटं लेट चालतं. चलो बाय बाय. चलो 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 चलो. नाही नको. तर इथून मस्त कुठे जायचं, कॉलेज. तर कॉलेजला काय जायचं ते आपण कॉलेजला जाऊनच भेटू, ठीक आहे. आता मस्त चोळबीर झालं आहे. ही आपली राणी आली आहे, राणीवर बसायचं, फाटी करून सरळ खुपकन कॉलेजला निघून जायचं. मस्त सकाळ सकाळची वेळ, एन्जॉय द विषय, आपलं प्यारासा घर, बाकी विषयच नाही. चलो आता थोडीशी क्वालिटी कॉम्प्रोमाइज करा, अंधाराचा विषय, बाकी काय नाही. थोडासा उजेड झाला की मग प्रॉपर सगळं दिसेल, तर ॲडजस्ट. चलो आता भेटू आपण कॉलेजमध्ये, ठीक आहे. अरे हो चालू झाला का. येस चालू झाला आहे. आणि आता मस्त आपण त्या प्रकारे पोचलो आहे, ऑलमोस्ट कॉलेजच्या इथं पोचलो. आता 2 मिनिटाचाच रोड राहिला आहे, आलो एकदम. आणि आता सगळे बघू, आता एकत्र आले असतील, जमले असतील. ॲक्च्युली आता आपण चालू आहे राजगड. तुम्ही टायटल बघितलंच असाल, राजगड शुगर फॅक्टरी. भरपूर जागेवर जायचं आहे आपण, एक एक पॉईंट सगळे कॅप्चर करू, सगळं प्रॉपर सगळं कॅप्चर केले जाणार आहे. आता बघू, आता कॉलेजला किती साथी येऊन थांबलेत हे बघण्यात मला खूप इंटरेस्ट आलाय. आणि का सगळ्यांना मी टाइम टू टाइम यायला सांगितलं होतं, पण आता बघू आलेत का नाही. आणि हे साहेब तर टायमाच्या 1 तास आधी येऊन थांबलेत. आता काय बोलायचं. ठीक आहे चलो गाडी चालवते, बघू काय तयारी आहे. आणि फुल काळोख रे इथं. ठीक आहे आपण कॉलेजमध्ये पोहोचल्यावर मिळू, ठीक आहे. येस दिसणार नाही काय. चलो चलो येस आता पोचलो कॉलेजमध्ये. आणि इथं कोणीच नाही आलं अजून, ना एक शिक्षक दिसत आहे ना कोण, फक्त ते 2 वॉचमॅन असतात तेवढेच आहेत पास. आणि आपले साथी आलाय, आपण भाई टायमाच्या आधी येणारी माणसं, बाकी काय नाही. आता जाऊ जरा सुसू केल्यानंतरचा विषय बघू काय कोण कसं येते. सगळ्यांना गोळा करायचं आपल्याला. 5:30 पर्यंत इथून सगळे हलणार आहे. आता एक तर बस आली आहे बाहेर, आता पुढची बस बघू, अजून 2 का 3, 2 बस असतील अजून, आहे ठीक आहे. आता मेन शिक्षकच दिसत नाहीत आम्हाला कोण. अख्खं कॉलेजमध्ये आम्ही सुनसा, आम्ही अख्खं काळोख, एकदम वेगळी फिलिंग येते. पण ठीक आहे चलो आता सुस्सू करू आपण. तर कॉलेजला पोहोचलो, पण आपल्याला रिपोर्टिंग टायमिंग किती होता, 5 वाजता. 5 वाजता होता. आणि कॉलेजला फक्त हे 2-3 पोरं गेटवर, 2-3 पोरं बस ड्रायव्हर, वॉचमॅन, आणि आम्हीच जुने पुराणे चेहरे, बाकी कोणीच नाही. झाले आता किती, म्हणजे 5च्या आधी असलं पाहिजे ना सगळ्यांनी, तर कोणीच नाही आलं. ना कोणाचा पत्ता आहे ना आता पत्ता, काहीच नाहीये. ठीक आहे मित्र पण आहेत सगळे, 80 लोक झोपलेत मस्त. जसं की स्पेशली माझा, जाऊन देतो नाव नाही घेत मी, आहे का नाही, समजून घ्या त्यांनी कोण येतो. त्याच्या काय पप्पांनी मला फोन नाही केला होता बहुतेक, दादा होता त्याचा, येस दादा होता. बापरे, पण ठीक आहे काय नाही. आता बघू जसे जसे सगळे एकत्र येतील. आणि कुत्रा पण आलाय, तो पण खूप लवकर आलाय, पण ठीक आहे. आपल्याला कुठे कुठे जायचं ते सांग जरा. राजगड शुगर फॅक्टरी, नेकलेस पॉइंट आणि प्रति बालाजी, असे हे सगळे. प्रति बालाजी कुठे आहे. कितकवळी, नारायणपूर. हा येतानी ना, बरोबर. हे सगळे आपल्या इथं एवढे पॉईंट आहेत, आपल्याला फिरायचं आहे. ठीक आहे बघू, एकंदरीत मस्त कॉलेजची ट्रिप आहे, लास्ट ट्रिप आहे 12वीची. ठीक आहे काय बोलायचं. आणि 11वीची पहिली ट्रिप. आणि 11वीची पहिली ट्रिप, ठीक आहे. आणि तो क्वेश्चन मार्क झाला किती दिवस तिथंच आहे विषय आहे त्याचा, मला सांगा. आणि हां इथं मस्त एक टीव्ही नाही, ती स्क्रीन आहे कसली तरी, त्यावर आपण काहीतरी करू शकतो. काल आपण बघत होतो ना, तू नव्हता, सेटअप करत होते. तू नव्हता, मी होतो. येस आम्ही तर नाही का बसलेलो मागं. अरे कधी उजेड कधी होणार, ही क्वालिटी कमी होती, असं मुंगे दिसतं सगळ्या स्क्रीनवर. इथं थांब ना थोडं, लाईट एवढं मोठं लाईट लावले भाई, एवढा मोठा लाईट, एवढा मोठा लाईट. पण ठीक आहे मस्त. इथं प्रमोशन करण्यात आले वरती सगळ्यांचं. अर्ध्या ह्याच्यात तर आपले रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सरच दिसतात. ठीक आहे
चलो बघू आता मस्त सगळ्यांना फोन लावून पटापट घ्यायचं बोलून. सगळ्यात पहिले तर मॅमला जरा फोन लावू आपण मस्त एकदम, आहे का नाही. चलो आता आपण सगळे आल्यानंतर एकत्र गोळ्यानंतर झालं तर रिपोर्टिंग वगैरे करून ते सगळे झालं की आपण पीसमध्ये भेटू. मी आता मस्त बसमध्ये टायमाच्या खूप आधी येऊन बसलोय, बाकी काय नाही. सगळे खिलाडी बसले तिकडं. आयुष अरे दम खिलाडीची बात चालू आहे. अनाडीची. खिलाडीची बात चालू होती. अनाडी पण खिलाडी आहे. खिलाडी नाही, एक लडकी आहे ती करकटी आहे. ती आयुष एवढं नाही, एवढं नव्हतं करायचं. ठीक आहे चलो आलेच सगळे. आता बघू बस निघायच्या वेळेस काय सगळं कसं इन्स्ट्रक्शन दिले जातं ते सगळं बघू. ठीक आहे जरा क्लोज होतील चेहऱ्याचं पण ऍडजस्ट करा. मस्त इथं खाली मॅमनी मला हे दिलंय चिवडा, म्हणजे चिवडा. अरे पाण्याची बॉटल महाग टाकतात का, कसं नकली मिळतं बरे तू, बाहेर नको फेकू. आलेत सगळे खिलाडी प्रॉपर मध्ये आलेत सगळे रिलॅक्स मध्ये. खिडकीची इथे जागा घेतली, साहेबांना खूप त्रास होतो. आणि आपली खूप सरत हसीना सारी तिची वेटी आहे, बाकी विशेष नाही. चलो अभी देखते ठीक है ना क्या होने का, कैसे निकलने का सब देखते. निकलने वगैरे अपडेट्स पीस. चला आता निघायचा विषय चाललाय. आता पेपर साईन करून प्रॉपर रिपोर्टिंग वगैरे करून आता मस्त अजून 2 ते 3 बस आल्यात. एक्स्ट्रा नाही होऊ शकत, अजून एक बस एक्स्ट्रा केली होते काय का नाही. ठीक आहे पोरं फुल एकदम एनर्जी मूडमध्ये आहे. सर एनर्जी कुठे आहे तुमची सर. हा एनर्जी आहे, ठेवली गॅदर करून ठेवली. ठीक आहे चला आता आपण निघू. साईन वगैरे करायचं थोडे अजून. ॲक्च्युली 5:30ला निघायचं होतं पण आता 6 वाजले झालेत. पण ठीक आहे तेवढं चालतं वर खाली, तिथे नाही चाललं पाहिजे पण टाइम टू टाइम नाही निघायचं. पण ठीक आहे काय नाही बोलू शकत, पोरं लेट होतं ते. ठीक आहे स्ट्रिक्ट होतं थोडं पण स्ट्रिक्ट नाही राहिलं. आखिरकार आपलेच बच्चे इसले थोडं लेट हो गया. पण ठीक आहे चाललं आता प्रॉपर सगळं फेम. हा ले फेम दिला बस. आता बाकी काय नाही, बघू आपण आता काय पुढं पीस. लवकर या. चलो फायनली आता बस हल्ली एकदम सगळ्यांचं रिपोर्टिंग वगैरे झाली आणि आता टाइम मस्त 6:15 झाले. ठीक आहे काय बोलू शकतो आपण. फायनली निघाली. आता बघू काय मस्त असं काय जे होणार आपण ते पुढचं दाखवू. आता एवढं काय खास नाही आता दाखवण्यासारखं हे की नाही. मी आता मला मस्त खिडकी दिली, एन्जॉय चालू. ठीक आहे आता पुढे बघू. आता एवढं खास नाही काय. ठीक आहे चलो हा घे ले हो भैया असे सगळ्यांना विचारलं पाहिजे का नाही, हालचाल विचारलं पाहिजे का नाही, बरोबर की चूक सांगा. अजून 3-4 जणांना हालचाल विचारू. ह्यांना विचार काका बाबा कसे आहेत तुम्ही. बाबांनी इज्जतच नाही दिली रे, बघून गेला रे. बाय बाय. इज्जत नाही. अरे इज्जतच नाही देते रे कोण. जाऊन द्या हा मग थोडं गर्दी होऊन दे मी आता. बाय टाटा. इज्जत आहे. कसं मस्त सकाळची वेळ आहे, मस्त एन्जॉय वातावरण असलं पाहिजे. आपण ऐसी खुशी से किसको हाय की उसको भी अच्छा लगता है नाही का. म्हणजे त्यांना पण छान वाटतं आपण त्याला मस्त हाय एनर्जी करून एकदम हाय बाय केलं, त्यांचे बी मूड फ्रेश होतो, आपला बी मूड एनर्जेटिक होतो. एकंदरीत मजा येते खूप. ठीक आहे आता बघू आपण अजून काहीतरी असं मूड फ्रेश करण्यासाठी आपण करत राहू. ठीक आहे पोहोचलो गाड्याच्या इथं. ते आता पोहोचल्याचं आपण नंतर बोलू. इथं प्रॉपर सगळे सिक्के लावले, थोडंसं ब्राईटनेस कमी करून सगळे सिक्के बघा. सगळे त्या काळातले सिक्के लावले प्रॉपर. आणि सगळे फोटो ब्लॅक का झालं. हां बघा हे सगळं प्रॉपर. हे गाड्याचे पायथ्यालाच इथं हे इथे सगळे फोटोज वगैरे लावले प्रॉपर मध्ये. तर आपण
आहे तलवार वगैरे प्रॉपर आहे वरपर्यंत सगळे. प्रतापगड नाही वर असं आहे प्रॉपर. हां आणि ह्या तलवारी पण आहेत. आणि एवढंच होतं इथं गाड्याच्या खाली एवढंच आहे. आता पायथ्याला बाकी काय नाही एवढं खास इथं बघण्यासारखं. पायथ्याला फोटोज आहेत म्हणजे असं 1-2 तलवारी लावल्यात फक्त, बाकी काहीच नाही. आता बघू, पोचून भरपूर वेळ झाला आहे. ठीक आहे चला पुढचं सांगू आपण. सॉरी मधला पट्टा काहीच करता येत नाही. पण झालं काय, मला बनवले मेन कार्यकर्ता. आणि का मी आत्ताच 1 आठवड्यापूर्वी इथं जाऊन आलो आहे. तर मला जेवढे रिस्की पॉईंट आहेत तिथे जाऊन सगळ्यांना पुढं सगळ्यात आधी जाऊन अलर्ट करायचं आहे सगळ्यांना. सो खाली येण्याचा जो आपला आलो होतो आपण तो पट्टा आणि पुढचा तो काहीच कॅप्चर करता नाही, कारण का मला सगळ्यांच्या पुढे चालावं लागतं आहे. असं आहे. आता इथं हा जो पुढचा पॉईंट आहे इथं थांबायचं. आणि का इथून सगळ्यात म्हणजे सगळ्यात अवघड पार्ट आहे. इथं धक्कामुक्की झाली फुस कारभार असं आहे. ठीक आहे. सो एकंदरीत हेच कारण आहे की जास्त काय घेता नाही येणार. माझा जुना ब्लॉग आहे त्यातून मी घेऊ शकतो ह्याच्यामध्ये 3-4 क्लिप्स जिथं मी नाही केलं ब्लॉग शूट. ठीक आहे ॲडजस्ट. पॉईंट आहे मी जो तुम्हाला सांगत होतो हा पॉईंट आहे ना, इथं यायला हा जो इथून दिसतो का इथं असं सगळं हिरव्या पट्ट्यातून तिकडून ते रॉड हे सगळे असं करत तिकडे तुम्ही बसलेत एक्झॅक्ट कुठं त्यामधल्या पट्ट्यात असं आहे. आणि हा सगळ्यात अवघड पॉईंट आहे जो की मी सांगत होतो. आणि तिथं मध्ये जो हिरवा पट्टा आहे ना सगळा, तिथं सगळ्यात रिस्की पॉईंट आहे ना. तिथं बार नाही आहेत आणि ते बाजूला ती दरी दिसते ना डायरेक्ट खाली आहे. ठीक आहे प्रकारे ऑलमोस्ट आता पोचलो आम्ही चोर दरवाजापर्यंत. आणि राजगडचं इथपर्यंतच होतं. चोर दरवाजापर्यंत जाणार, चोर दरवाजा बघणार, रेस्ट करणार. कारण का खाली काहीतरी चाललं आहे की परत यायचं म्हणून. कारण का दुसरे पॉईंट्स पण कवर करायचे आहेत जसं की शुगर फॅक्टरी झालं ते वगैरे सगळं. पण ठीक आहे जाऊ वरती, थोडं खाऊ पिऊ रेस्ट करू 5-10 मिनटाचा अजून, आणि परत ह्या वाटेने इथं खाली. आणि ह्या सगळ्यात अवघड पॉईंट इथं लिटरली मला उभं बी राहता येत नाही. मी असा ह्या रॉडच्या ह्याच्यावर हे जो अडकून आहे. हे बाकीचे सगळे गेलेत माझ्या ब्लॉगच्या नादात, मी मागं राहिलो. पण ठीक आहे ब्लॉग इज द इम्पॉर्टंट की टू सक्सेस. आणि कुठे दिसला का, येस खूप सारे महागडे आहेत. ठीक आहे चला आता वरती जाऊन भेटू. वरती काय होतं आपण ते सगळं सांगू. ठीक आहे पीस. आता बसलं तर काय कॉमेडीला नाही. आपल्या इथे एक अत्यंत सुंदर मराठी बोलणारा खिलाडी आपण त्याची मराठी आहे तर बोल रे, तारीफ कर जरा. मी आहे ना रुपाली आहे, माझं नाव रुपाली आहे. ही सगळ्यात बसले आहे इकडं. येणाला सांगते मी चला खाली जाऊ आपण घराला. नाही इकडेच बसायला येणाला. जाऊ द्या मग. मराठी कशी मला सांगा. मराठी तिकडे बघ कुत्र्याचे रिएक्शन पोत गेले रे. रिएक्शन काय रिएक्शन दिलं होतं राव कुत्र्यानी. माझं पिल्ल आहे ना ह्याच्या म्हणून. ही क्या कोणती ब्रीड चढायची नाही सहन करू शकत मी. मला डायबिटीस झालंय ऐकून. आमचा नवीन दोस्त झालाय म्हणजे दीदीचा नवीन दोस्त झालाय भुऱ्या. नाही आयुष आयुष डायरेक्ट अंगावर जी स्किन लावली त्याच्याकडूनच नावं ठेवली जातात. जोक घे ना तू. मरती हे काय जोक सांग, जोक सांग. आयुष हे भुऱ्या घाबरला. काहीच्या काय फालतू जोक चालले. अजून कोणाला काही जोक बी आठवत असेल तर. आयुष आईस तुला काय बोलायचं याच्यावर. तू काय ना बोलायचं. भीती डोकं आपटा तेवढंच बाकी. फरक मग आपण पण त्याला का तोडला. ती गडबडली अशी गडबडली. चला चला आता खाली 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 पीस. आम्ही शेवट राहिलो आणि आमचे 4 खिलाडी जे की ह्या दुसरा राजगडच्या वागेत त्याच्यामध्ये बी 4 खिलाडी राहिले होते. ह्या टाइम बी राहिले. तर आमचे थोडेसे मागे राहिलेत गाड्यावर. त्यांच्या जे कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला नीट आमचा, कारण का ते वरती गाड्यावर होते आणि आम्ही मध्ये होतो. आम्ही परत येत होतो. तर ठीक आहे आता सगळे परत चाललो आहे. आता इथून दुसऱ्या पॉईंटला जायचं. बहुतेक आता सगळ्यात पहिले जेवण असणार आहे, कारण का एवढं सगळ्यानंतर सगळे थकलेत. मला नाही वाटत की कोण दुसऱ्या पॉईंटला सगळ्यात पहिले जाणार. आणि मस्त आता 2 वाजून गेलेत.
बरोबर 2:30 व्हायला आलेत. पण ठीक आहे, काय बोलू नाही शकत आपण. हीच लाईफ आहे लेटवाली. मैं आता क्या बोलना कि इधर पूरा लेट कारभार चालू है रे सब. पहले से मालूम था ऐसा करते बोलते. पिछली बार भी ठीक है, जाऊन द्या, जे आहे ते आहे. बार तो छोटा ही लेट. हाँ तो 5:30 को बोल के 6:30 बजे हात को लागा रे मेरे. पण ठीक आहे, चलो आता खाली भेटल्यावर बघू खाली काय स्थिती चालू आहे. आता आम्ही 2-3 जण राहिले अजून आणि 4 लोक तर गाड्यावरच फिरतात. त्यांनी ठरवलं की एंडपर्यंत जायचं. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही होते. आता बघू त्यांच्याशी कसा कॉन्टॅक्ट होतो. तर त्यांच्यासाठीच मला तर वाटतं थांबावं लागणार आहे आपल्याला, बाकी काय नाही. ठीक आहे, चलो अभि खाली जाऊन भेटू. ठीक आहे. मला काय आपली जी पोरं हरवली, म्हणजे हरवली आहेत आपली काही जण, 8 ते 9 जण हरवली होती. म्हणजे हरवली म्हणण्यापेक्षा ते खूप एक्स्ट्रीम लेवलचं ट्रॅकिंग करत एंडपर्यंत गेली होती. त्यांना यायला वेळ लागला, टाईम भडकल्याने आपल्याला खूप सारे पॉईंट कव्हर करायचे आहे का नाही. आणि ते कव्हर करायला मग वेळ लागतो. परत जेवण नाही पोरांचं. अर्धी पोर असे एकदम गेले रे, सोडून गेले. अर्ध शरीर पोचलंय वरती. पण ठीक आहे, आता ते काय नाही. आता जाऊ मस्त पुढं. हॉटेल बुक केले, हॉटेलमध्ये खायचं वगैरे प्रॉपर सगळं. अच्छा, येऊ का तुला ब्लॉगमध्ये? करू का बेइज्जती तुझी? बरं, इग्नोर दिस पर्सन. सारंगी आहे, यु नो BTS. अरे भाऊ, आपला ड्रायव्हर डेंजर आहे. आमचे ड्रायव्हर आहे ना, चालवते ना, इथं बघा पोरांची परिस्थिती. मी हातात पिशव्या घे, पोरांना म्हणलं हातात पिशव्या घ्या, गाडी घाणं करायची. गोळ्या बी दिल्यात सगळ्यांना. ठीक आहे, आता तुला कसं वाटतंय ड्रायव्हरची स्थिती कशी, गाडी कशी चालवतो ड्रायव्हर? मस्त म्हणू शकतो, पण हॉर्न ऐकायला जरा हॉर्न तर असे लावलेत ना, आवाज नाही येणार. हॉर्न 101 हॉर्न लावलेत. आत्ता ड्रायव्हरकडे जाऊन आलो. नाही, मी ड्रायव्हरकडे जाऊन आलो. ड्रायव्हरला विचारलं तुमचे हॉर्न कंटिन्यू चेंज होतात. ते ड्रायव्हर म्हणला 125 प्रकारचे हॉर्न आहेत. किती? 325. 125 मध्ये 325, 325 एवढे प्रकारचे टाईपचे हॉर्न आहेत गाडीत फक्त. आणि जो ब्रेक दाबल्यावर लागतो तो वेगळा, 326. मग ते लागतो ना बाबा. ठीक आहे, जाऊन द्या. बघू आता काय कसं. हे पूर्ण बॉडी थकली आहे. जायचं जर मस्त हॉटेलमध्ये खायचं. भाऊ एक्स्ट्रीमला पोहोचलायस का तू? ठीक आहे. पोर एकदम जाम टकली आहेत रे. ठीक आहे, आपण हॉटेलमध्ये भेटू. आता काय मस्त मेन्यूवाला मेन्यू बघायचं, बाकी काही नाही. मला नाही का नाही. नॉनव्हेज काय संबंध भाऊ? नॉनव्हेज सारंगे. नॉनव्हेज काय नाहीये, आपलं व्हेज जेवण असणार आहे. एवढं आपण काय एक्स्ट्रीम लेवलच्या ट्रिपला नाही आहे का नाही. कॉलेजमध्ये आपण. ठीक आहे. आणि आता हे मी कट करणारी. चलो बाय. हॉटेल ठीक आहे. पीस. कुठे पाठवू? आता तुम्ही काय बघितलं कळतंय तुम्हाला? मला पण नाही कळते, पण ऑफिशियल्सने सांगितले की तो नेकलेस पॉईंट आहे. ठीक आहे, बघूया. त्यांनी असं ठरवलं की थांबू थोड्या वेळाने, कारण का आता थोडीशी घाई आहे आपल्याला जायच्या. ज्यावेळेला आपलं ऑर्डर वगैरे सगळं तयार आहे. पण ठीक आहे का नाही. नेकलेस पॉईंटचा अर्धा थोडासा दिसलाय भाग, समजून घ्या की नेकलेस पॉईंट होता. ठीक आहे. मी तुम्हाला इमेजेस चिपकवतो इथं नेकलेस पॉईंटचा ओरिजिनल. आता आपण ठीक आहे नाही. बघू आता आपण तिकडे जेवण तयार. मस्त मला इंटरेस्ट नाही राहिला. ड्रायव्हर भाई बिना स्टार्टर मारता गाडी चालू करतोय. पण डायरेक्ट गिअर मध्ये डायरेक्ट भाई रॅली ड्रायव्हर. अतिशय सुंदर. एकदा परत बघू दर्शन झाले तर. येस होतं ते भाई छान दिसत. अतिशय सुंदर असं तो नेकलेस पॉईंट आहे का? हे नाही ठीक आहे. आता हा असं समजून घ्या नेकलेस पॉईंट होता. बघू आपण नंतर. ठीक आहे. या त्यांनी परत थांबायचं ठरवलंय. बघू. ठीक आहे. पीस. songs for Gurukul and Harshit made a song for इधर मार के देना यार 3% आहे रे. बंद होते तो उसका काय जे आपण दृश्य जे बघितलंय ना पुढं, तर वायर ट्रिप होती सगळी. मेन तिथे बॅटरीचं सर्किट लावलंय आणि गाडीची एवढी सुंदर अतिशय प्रीमियम हालत आहे ना की ज्याच्यामध्ये एखादा झटका झाला मोठा चांगला, त्यामुळे ती वायर हलती आणि सगळं सर्किट डाऊन होते. डायरेक्ट गाडीच बंद पडते. एवढं प्रीमियम लक्झुरियस
गाडी आपली, पण ठीक आहे एकंदरीत. काय नाही बोलायचं, हा एक अपडेट होता छोटा, बाकी काय नाही. आता बहुतेक हॉटेल जवळच आलंय, तर मॅमला विचारून आलो मी. मॅम म्हणते ते जवळच आहे, बघू आता. गाडी क्वालिटी आहे, खर्च दाबून केलाय कॉलेजने. आता जेवण आहे, डाळ भात, बटाट्याची भाजी, जलेबी, हे काय म्हणतात त्याला, हे काय रे, पापड, चौकोनी त्रिकोणी पापड, चपाती, काय बोलते, पनीर सब्जी, शेवभाजी. एकदम मस्त जेवण आहे, सिम्पल मे क्यूट आहे. आता सगळे जेवायला बसलो आपण. तर हॉटेलचं नाव मी बाहेर गेल्यावर तर पहिलं थोडंसं खाऊन घेतो, आहे का नाही. खाऊन घेतलं की नंतर आपण पुढच्या डिटेल्स करू. पहिलं पोटावं मग विटावं. पीस. परिसर तर एकदम क्वालिटी आहे. हॉटेलचं नाव आपण बाहेर गेल्यावर बघू, कारण का नाव विसरलोय. जेवण पहिलं असतं, हॉटेलचं नाव नंतर असतं. ठीक आहे, हा फंडा आहे. तिकडं मस्त एक मोठी लेक आहे, जी की येते नव्हती, ती आपण कॅप्चर नाही करू शकलो, पण आता ठीक आहे. इकडे एक पॉईंट आहे जिथून आपण सगळं प्रॉपर करू शकतो. स्विमिंग पूल पण आहे इथं, आपण स्विमिंग पूल बघू. नाही कोण नाही बाकी, हो ना, आहे ना मॅथअप. हा स्विमिंग पूल आहे, आपण स्विमिंग पूल पण बघू. हा एकदम थांबा जरा मला बघा. असे शिक्षक असतात, सहकार्य करत नाही, ब्लॉग बनवून देत नाही. असे शिक्षक असतात, सहकार्य करत नाही. हे मस्त स्विमिंग पूल आहे. आपण एक काम करू, यांचा मॅमचा फोटो काढू आणि मग भेटू. काय आता ब्लॉग बनवून देत नाही मॅमच, आपल्या सपोर्टिव्ह नाही. ठीक आहे, चलो पीस. स्विमिंग पूल, हा प्ले एरिया सगळा, आणि पुढं पण अजून भरपूर एरिया आहे. हे असेच फोटोशूट वगैरे करायला, असे मध्ये थोडेसे एस्थेटिक्स म्हणू शकतो, असे थोडेसे नाही का, म्हणजे शोभा वाढवायला. येस, हॉटेलचं नाव फुलपाखरू. तुला बसून उडवल त्या फुलपाखरूवर. आणि हे प्रॉपर याच्यामध्ये तुम्ही थांबून कुठला फील घेऊ शकतो, तो मला पण नाही माहीत, पण ठीक आहे. चलो आपण पुढे जाऊ. मी नाही बोलू शकत काय. अरे असं दाखवत राहा फक्त परिसर, इथं काय तिथं काय, एकदम नीट सोबर भाषेत सिम्पल मध्ये हळू बोल. ठीक आहे, मी एवढं. अरे जा ना. कोण एकंदरीत चांगलं येईल काय आपण असं म्हणू शकतो, म्हणजे खूपच सुंदर. आता पूर्ण कॅप्चर करता नाही येणार, आपल्याला जायचंय, जरा पॅक वगैरे करायचंय सामान, एक्स्ट्राचे वडापाव ते सगळं, आहे का नाही. फोटोशूट चालू आहे, मस्त फोटो निघतोय, पण ठीक आहे. चलो आता आपण जाऊ पुढं. आणि मागून ओढत बसलेत, काय थांबण्यात अर्थ नाही आहे. ठीक आहे, आता वडापाव घ्यायचे असं नंतरसाठी थोडे. ठीक आहे, आपण वडापाव घ्यायला जातल्यावर एंडला हॉटेलचं नाव बघून, कारण मला इंटरेस्ट आला हॉटेलचं नाव बघण्यात. ठीक आहे, पीस. डिटेल नाही देऊ शकलो या. गोकुळ कृष्णा पर्यटन इथं आलो होतो आपण, म्हणजे डिटेल्स काय देऊ नाही शकलो, कारण का आपल्याला मेन कार्यकर्ता बनवलं आहे. माझ्या हाताखाली बस येते, तर त्या बसमध्ये सगळं आता ते सामान वगैरे द्यायचं होतं. जेवणानंतर अजून थोडेसे नंतर थोडे स्नॅक्स घेतलेत, कारण का अजून पुढं बहुतेक असं मला वाटते, वातावरण बघून नाही वाटत ते, पण म्हणलं तर आहे की आपल्याला पुढं अजून 2 पॉईंट कवर करायचे. मग तिथं नंतरसाठी स्नॅक्स घेतलेत आपण, त्यामध्ये सगळं गेलं. काहीच गार्डन एक्सप्लोर करताना थोडंफार जे झालं तेवढं ॲडजस्ट करा. वाटलं सर नाव सर्च करू शकता, गोकुळ कृष्णा पर्यटन. ठीक आहे, नाही गोकुळ ॲग्रो टुरिझम. ठीक आहे, ही त्यांची वेबसाईट पण आहे, इथं बघू शकता तुम्ही. ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही करा, डिटेल्स घ्या. एकदम मस्त जागा आहे. आता मी दाखवू नाही शकलो, पण अतिशय म्हणजे सुंदर म्हणतात ना, म्हणजे नेचर आतमध्ये क्वालिटी, दाबून प्रमोशन. इथं वेळ पण आहे प्रॉपर सगळं. ठीक आहे, पण आता ठीक आहे. आता चला आपल्याला बसमध्ये जायचं आहे, सगळं बघायचं आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंटला भेटू. तर काय होणार आहे पुढचं बघू. पीस. ओके. चलो येस, आता कॉलेजमध्ये पोहोचलो आपण, आणि म्हटलं काहीच केलं नाही. काय झालं बसमध्ये, कसे बसलो, कारण का थांब ना आयुष, मला कारण सांगून दे ना आयुष. आणि का आम्ही फुल थकलो होतो, सो म्हणून काही केलं नाही मी मधलं. तर ठीक आहे, आता येस, आता इथं सगळे पोचले घरी. सगळं आता ते परत एकदा रिपोर्टिंग वगैरे करायची सगळी, ती करून झाली आपली. आता ती काही जणांची राहते, त्यांनी करणार. ह्या प्रकारे आपली एक सुंदर अशी फक्त राजगड, बाकीचे कुठलेच पॉईंट नाही झाले. ठीक आहे, त्याच्या मागं बी भरपूर कारण होते. काही पोरं हरवली होती, म्हणून त्याच्यामुळे आपली ट्रिप हे झाली. म्हणजे झालं काय होतं ॲक्च्युली सांगतो मी, आपली पोरं राहिली सगळी मागं राहिल्यामुळे काय झालं, यायला लेट झालं, पोरं खाली यायला लेट. जेवढे पुढचे पॉईंट होते सगळे कवर करायचे राहिले. ठीक आहे, लेट झालं, हे सगळं लेट झाल्यामुळे कारभार झाला. पण ठीक आहे, एकंदरीत एन्जॉय तर झाला आहे भरपूर, आणि मस्त हे पण झालं आहे. म्हणजे होऊन दे,
नाही का नाही? मजा आली. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. येस. पीस. चलो बाय बाय. गुड नाईट. लव यू.